हरे कृष्णा सगळ्यांना. ब्लॉग टाकण्यात जरा लेटच झाला, त्याच्यासाठी सॉरी. आणि हा ब्लॉग आपला 2 दिवसाचा होणार आहे, कारण जरा कामं होती म्हणून काही जमलंच नाही. आणि सकाळी जसं साऊचं बाहेर जाण्यासाठी चालू होतं, इथं तिला जायचं होतं बाहेर. आणि तिला विचारलं तर कुठं चालली, असं ती म्हणे म्हणजे शॉपिंगला चालली. आम्ही साधं दूध बॅगही घ्यायला जातो तरी शॉपिंगचं नाव सांगतो. आणि आणलेली शॉपिंग मला दाखवत होती. तर मी तुम्हाला बोलली होती की आमच्याकडे पाहुणे येणार आहेत, तर ते आले होते. पाहुणे म्हणजेच माझी बहीण आणि तिचे मिस्टर. सकाळचे सगळं आवरून घेतलं आणि थोडं गेलो होतो फिरायला. पण पावसाने एवढा वैताग आणला होता की कुठं निघायची पण इच्छा होत नव्हती. तसंच आम्ही गेलो प्राणी संग्रहालयात. काही कात्रजचं ते इस्कॉन टेम्पल आहे तिथं गेलो. आणि तिथं गेट उघडायला जरा वेळ होता, मग बाहेर असं टाईमपास केला आणि गेट उघडलं आणि सगळेच मध्ये गेलो. मग मध्ये प्रभूंचं दर्शन काही होणार नव्हतं, त्याच्यासाठी वेळ होता. मग बाहेरचेच थोडंफार शूट करून घेतलं. आणि तिथं जास्त काही शूट करणं पण अलाउड नव्हतं. जेवढं झालं तेवढं मी तुमच्यासाठी करून आणलं. आणि त्यात परत मग जवळच बालाजी मंदिर होतं, म्हटलं चला तिथंही जाऊन येऊ. इथं दर्शनाला वेळ आहे तोपर्यंत मग तिथंही आम्ही गेलो. आणि सावला पायऱ्या चढायच्या होत्या पण चढता काही जमत नव्हत्या. मग काकानीच तिला असं वरती चढवलं आणि दिवसभराचं दमून दुसऱ्या दिवशी अशी काहीतरी हालत